ही जाणीव फक्त त्या माणसाला, म्हणून 4थी पास जरी असलं तर आमचं जरांगे पाटील विरोधी. जे काही शिकत नाही ते शहाणपण शिकतं, आमचे जरांगे पाटील शहाणपण शिकलेले. आज हे राजकीय पुढारी जर पाहिले तर हे बी 4थी 5वी शिकेले हो, राज्यमंत्री आहेत हे. तेवढं फक्त आम्हाला लावा, ते कसं सर्टिफिकेट काढायचं आमचा जरांगे पाटील बसलेला. तुम्ही फक्त सादर कसं करायचं ते ज्ञान पाजळा आम्हाला. तर त्या 4थी पास नापास म्हणणाऱ्यांना काय उत्तर द्यायचं? जे मी नेहमी सांगत असतो, जे जास्त शिकतं ते डॉक्टर, इंजिनियर, वकील होतं, जे कमी शिकतं ते तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक होतं. जे काही शिकत नाही ते शहाणपण शिकतं, आमचे जरांगे पाटील शहाणपण शिकलेले. जरी ते इंजिनियर नाही झाले, कलेक्टर नाही झाले, IPS नाही झाले. आज हे राजकीय पुढारी जर पाहिले तर हे बी 4थी 5वी शिकेले हो, राज्यमंत्री आहेत हे. पण यांच्या हाताखाली यांचे PA कोण आहे? सेक्रेटरी, जिल्हाधिकारी, विभागीय हे आहे ना. म्हणजे आज मी स्वतः बिल्डर आहे सर, मी बिल्डर आहे. माझ्याकडं 4 जण इंजिनियर कामाला करते, मग मला इंजिनियर व्हायची गरज नाही ना, मी इंजिनियर हायर करीन ना. तसं आमच्याकडे टेक्निकल टीम आहे ना, मनोज दादाला सांगणारी, मनोज दादाला सांगते. शिक्षणाची गरज नसती सर कुठं. मला तेच म्हणायचं की जे हिनवत होते त्या लोकांना ही चपराक आहे का, काय वाटतं? मग जे हिनवत होते त्या चपराक अशी आहे की त्यांना हे सांगणं आहे. जर त्या माणसाला कळतंय, जसं मनोज दादाच्या विरोधात बोलून काही काही उपोषणाला बसले होते, वडापाव चोर हे ते तर राहायला पुण्यातच आहे ना. गेले का ते? अरे हे राजकीय पक्ष मेले का? जर ते काय जाती कुठल्या पक्षाचे लोक होते का ते पोरं? त्यांना काय जात पक्ष धर्म काहीच नव्हता ना. तुम्ही त्या ठिकाणी कोणी गेलं का? जर जरांगे पाटलाला कळतं नाशिकून तिथं जाते, पुण्याचे मेले होते का? आज तिथलेच केंद्रीय मंत्री आहेत, तिथले कित्येक आमदार खासदार कोणी दिसलं नाही सर. पोरांवर केसेस झाल्या, रात्रभर पोरं, थंडीची इतकी भयानक थंडी आहे, त्या थंडीत कुडकुडत होते. ही जाणीव फक्त त्या माणसाला, म्हणून 4थी पास जरी असलं तर आमचं जरांगे पाटील विरोधी. आम्ही या ठिकाणी शपथ घेतली सगळ्यांनी. आम्हाला नाव, पद, प्रतिष्ठा, आम्हाला स्टेज बीज काही लागत नाही. आम्ही आता तेच आमच्याच हाडामासाची, आमच्या विचाराची ही पूर्ण टीम तयार करतोय. या टीमला आम्ही हेच सांगितलेलं आहे, आपल्याला कधी अपमान झाला, काही झालं, कोणी खालीवर बोललं, आपल्या समाजाचं बोललं, आपल्याला मान नाही भेटला, स्टेजवर नाही भेटलं, बिलकुल पाळायचं. आणि जर मराठा सेवक व्हायचा असेल तर हा प्रोटोकॉल सगळ्यांना केला. कारण आतापर्यंत ते वळण नव्हतं. समजा लोक बोलायला लागले ना की आम्हाला मान सन्मान नाही दिला. आम्ही मान पान नाही, आमचा फक्त एकच मान, मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलाला जे मान देतील आम्ही त्यांचे, मनोज जरांगे पाटलाला जे विरोध करतील आम्ही आता प्रोटोकॉल असा ठरवला, त्या व्यक्तीचं फेसबुक अकाउंट ब्लॉक करून टाकणार, म्हणजे आम्हाला दिसलं नाही पाहिजे. इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक करणार, व्हॉट्सअप ब्लॉक करणार, आणि मोबाईल नंबर, म्हणजे आम्हाला त्या ज्या व्यक्तीनं आम्हाला समजा विरोध केला, महाराष्ट्र भरात असो, भारतातला असो, कुठलाही असो, तर त्या व्यक्तीला आम्ही ब्लॉक करणार. म्हणजे त्याचे विचार आमच्यापर्यंत आले नाही पाहिजे, त्याचा फोन आम्हाला नाही आला पाहिजे. असं म्हणणं आहे की आम्ही अभ्यासक आहोत, आम्ही आरक्षण कसं घ्यावं या गोष्टींसाठी कपाटाची पुस्तकं वाचले, आम्ही कुठे योगदान दिलं, आणि तरी सुद्धा आम्हाला कुठल्याच पद्धतीचं मेन्शन झालं, आमचं नामकरण सुद्धा केलं जात नाही, अशी खंत आहे. नाही, माझं म्हणणं काय आहे, मनोज दादाने वेळोवेळी त्या अभ्यासकांना विनंती केली होती. जेव्हा 2 ऑक्टोबर आपण मुंबईहून आता जे GR घेऊन आलो, त्या 2 सप्टेंबरला आपण जेव्हा मुंबईहून GR घेऊन आलो, मनोज दादानी सगळ्यांना विनंती केली होती की तुम्ही येऊन मला याच्याबद्दल जर तुम्हाला काय, किंवा आताही त्या सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक विनंती आहे. आता सध्या जे 2 सप्टेंबरच्या GR वरून जे चालू आहे की आपल्या मराठ्यांना आता हे बंधू आहे, समजा हे वाळूचे, यांना माहिती नाही की टेक्निकल अर्ज, तुम्ही फक्त अर्ज सादर कसा करायचा, तुम्ही अभ्यासक आहे ना, तेवढं फक्त आम्हाला लावा, ते कसं सर्टिफिकेट काढायचं आमचा जरांगे पाटील बसलेला. तुम्ही फक्त सादर कसं करायचं ते ज्ञान पाजळा आम्हाला. आणि नसेल येत तर शांत बसावं, कारण कोणाचं कर्तृत्व. मी लहानपणी तुम्ही बघा ना, एखादा म्हातारा माणूस आपल्या घरात जुनं खोड असतं, ते काय म्हणतो माहिती का, अरे मी माझ्या काळात मी वस्ताद होतो, पैलवान होतो, आणि आता काय खुडूक झालो. आपण काय म्हणतो, गप्प नका सांगू. इथं कर्तृत्व दाखवावं लागतं सर. म्हणजे 100व्या वर्षीपर्यंत काही काहीला स्टेटस असं काही केलं नसतं, ते असेच काही काही भापाऱ्या बाजून काही काही ते म्हाताऱ्या हाड प्रचंड वाढलेला आहे आपल्या भागामध्ये.